नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, या युनिटमधील आपण द मॅजिक हर्ब ही कथा समजून घेतलेली आहे. ही कथा जपानी लोककथा होती. आज आपण जी कथा समजून घेणार आहोत ती आफ्रिकन लोककथा आहे. ती म्हणजे द मॅन हू नेव्हर लाईड, म्हणजेच कधीही खोटे न बोललेला माणूस. या गोष्टीमध्ये ममद नावाचा व्यक्ती जो कधीही खोटे बोलत नाही हे ज्यावेळी राजाला माहिती होते, राजा ममदला खोटे बोलण्यास भाग पाडतो. पण ममद येथे राजाला प्रत्युत्तर देऊन त्याचा खोटे न बोलण्याचा दावा खरा करून दाखवतो. तेव्हा राजाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ही कथा राजा आणि ममदच्या संवाद रूपाने आपल्यासमोर चित्रित केलेली आहे. मित्रांनो, आपण ही कथा अगदी सोप्या भाषेतून समजून घेऊया. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. द वन स्पेशल थिंग अबाउट मम्मद वॉज दॅट ही नेव्हर टोल्ड अ लाय. मम्मदबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे तो कधीही खोटे बोलत नसे. इट्स नॉट व्हेरी इझी टू डू दॅट. असे करणे फारसे सोपे नसते. बट मम्मद वॉज अ वाईज मॅन. परंतु मम्मद खूप हुशार व्यक्ती होता. ही केप्ट हिज आईज ओपन टू व्हॉट वॉज गोईंग ऑन अराउंड हिम अँड चूज हिज वर्ड्स केअरफुली. तो त्याच्या आजूबाजूला काय घडत असे यावर तो डोळा ठेवून असे आणि तो त्याच्या शब्दाची काळजीपूर्वक निवड करत असे. ही बिकम फेमस ॲज द मॅन हू नेव्हर लाईड. म्हणून तो कधीही खोटे न बोलणारा माणूस म्हणून प्रसिद्धीस आला. इवन पीपल हू लिव्ह 20 days अवे न्यू अबाउट हिम. त्याच्या जवळ येण्यास 20 दिवस लागेल एवढ्या लांबच्या लोकांना त्याच्याबद्दल माहिती झाली होती. व्हेन पीपल टोल्ड द किंग अबाउट मम्मद, द किंग वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह इट. जेव्हा लोकांनी मम्मदविषयी राजाला सांगितले, यावर राजा विश्वास ठेवायला तयार नव्हता. ब्रिंग दिस मॅन टू मी, ही सेड. सो मम्मद वॉज ब्राउट बिफोर द किंग. राजा म्हणाला, या माणसाला माझ्याजवळ आणा. म्हणून मम्मदला राजापुढे आणण्यात आले. मम्मद, इज इट ट्रू दॅट यू आर नेव्हर टेल अ लाय. मम्मद, हे खरे आहे का? तू कधीही खोटे बोलत नाही. यस, युअर मॅजेस्टी. होय महाराज, तुमचे बरोबर आहे. अँड यू विल नॉट टेल अ लाय इन फ्युचर. आणि तू भविष्यात कधीही खोटे बोलणार नाही. नेव्हर, युअर मॅजेस्टी. कधीही नाही महाराज. द किंग लुक ॲट मम्मद थॉटफुली. राजाने मम्मदकडे विचारपूर्वक पाहिले. बी केअरफुल. काळजी घे. समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन अवर टंग. काही वेळेला आपल्याला माहिती नसते खोटे आपल्या जिभेवर कसे येते ते. समडे पास. काही दिवस गेल्यावर. द किंग कॉल्ड मम्मद अगेन. राजाने पुन्हा मम्मदला बोलावले. व्हेन मम्मद कम, द किंग वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ हिज पॅलेस. जेव्हा मम्मद आला तेव्हा राजा त्याच्या राजवाड्यातून बाहेर येत होता. देअर वेअर मेनी पीपल अराउंड हिम. तेथे त्याच्या भोवती अनेक माणसे होती. ही वॉज गोईंग ऑन अ हंट. तो शिकारीला जात होता.